तर नमस्कार मंडळी, मी आहे अमृता. मी आज रॉबर्ट ग्रीन यांचा 12वा लॉ घेऊन आलेली आहे. पण झालंय कसं की हे लॉज मी तुम्हाला भरपूर घाईघाईमध्ये सांगत आहे आणि मला वाटते की मला तुम्हाला आणखीन काही सांगायचं असतंय, राहून जाते. त्याच्यामुळे मी आजचा लॉ जरा डिटेलमध्ये घेणार आहे, कारण एका मिनिटाच्या शॉर्टमध्ये तो समजावून सांगता येणार नाही. मग त्यामुळे होतंय काय की समजाचे गैरसमज होऊन जातात. त्याच्यामुळे आजचा हा लॉ जो आहे तो मी एका गोष्टी स्वरूपात तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ही गोष्ट आहे युरोपमधील. तिथे एक कुख्यात कॉनमॅन होता, जो दुसऱ्यांना लुबाडत असतो, ठगत असतो. असा कॉनमॅन, त्याच्या डोक्यामध्ये एक विलक्षण आयडिया आली. त्याने काय केलं, त्या युरोपमधील एका कुविख्यात अशा डॉनला गाठायचं ठरवलं आणि त्याला बरोबर स्कीम करायची. मग कॉनमॅनची तरी सिक्युरिटी सिस्टीम प्रचंड टाईट होती. त्याच्याजवळ पोचणं ही एक खूप मोठी जबाबदारी आणि हे होती. तरी सुद्धा तो जो कॉनमॅन होता त्यानं प्रचंड प्रयत्न केले, वेगवेगळ्या स्कीम लढवून तो डॉन पर्यंत पोहोचला. डॉनच्या समोर आल्यानंतर डॉन म्हटलं की हा कोण आहे. त्यानंतर कॉनमॅन म्हटलं की असं असं मी हा आहे आणि माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. माझ्याकडे एक मोठी स्कीम आहे. तुम्ही मला जर $50,000 द्याल तर मी तुम्हाला 6 आठवड्यामध्ये ते डबल करून तुम्हाला मी पैसे परत देईन. मग डॉनला हा छोट्या मुलांचा खेळ वाटला. तो मनातल्या मनात काय म्हटला की $50,000 ही माझ्यासाठी काय कुठली मोठी रक्कम नाहीये, मी इझिली देऊ शकतोय. बघूया तरी की ह्या माणसाला करायचंय की नक्की ते. डॉननी आपल्या सहकाऱ्यांकडून त्या व्यक्तीची माहिती काढली आणि डॉनला असं समजलं की हा एक कुख्यात कॉनमन आहे. मग डॉनला पण एक मजा आली की बघूया हा मला कसा गंडवतोय, बघूया तरी. डॉनला आलाय गंडवायला. मग कॉनमन काय करतो की त्याला $50,000 दिले जातात. कॉनमन ते पैसे घेतो आणि आपल्या आपल्या कामाला रवाना होतो. कॉनमनच्या मनामध्ये प्लॅनिंग असते वेगळंच. तो काय करतो, एका बँकेत जातो आणि तिथे ते स्वतःचं अकाउंट जिथं असतं तिथं ते पैसे तो सुरक्षित ठेवतो आणि पुढच्या प्रवासाला निघून जातो. 6 आठवडे असेच निघून जातात. कॉनमन ते पैसे घेतो आणि पुन्हा डॉन जवळ आणून जशाच तसे देतो. कॉनमननी काय केलं, त्यातला ₹1 हलवला नव्हता, सॉरी $1 सुद्धा हलवला नव्हता. मग कॉनमन ज्यावेळेस डॉनच्या समोर येतो, डॉनला म्हणतो की सॉरी, माफ करा, मी तुम्हाला जी स्कीम सांगितली होती ती काय वर्क झाली नाही आणि मी तुम्हाला दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही आणि खरंच मला क्षमा करा. तुम्ही मला दिलेले $50,000 जशाच तसे मी तुम्हाला आणून देतोय. ह्या सगळ्या गोष्टीवर डॉनला झटका बसला. तो म्हटला की ह्या कॉनमनकडून मला हे अपेक्षितच नव्हतं. मला असं वाटलेलं की हा $50,000 घेईल आणि पळून जाईल आणि तो परत कधी तोंड दाखवायला येणार नाही. पण कॉनमनच्या ह्या कृतीमुळे डॉनच्या मनामध्ये एक त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि त्याला वाटलं की ह्याच्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं, तरी सुद्धा हा माझे पैसे जशाच तसे हा परत घेऊन आलेला आहे. ह्या सगळ्या कॉनमनच्या कृतीचा परिणाम असा झाला की डॉननी खुश होऊन कॉनमनला त्या $50,000 पैकी $25,000 अशीच बक्षीस म्हणून रक्कम देऊन गेली. तर तुम्हाला काय वाटते, कॉनमननी हे जाणून बुजून केलेलं होतं की असंच केलेलं होतं? तर मंडळी, कॉनमननी हे जाणून बुजूनच केलेलं होतं. तर रॉबर्ट ग्रीन यांचा 12वा लॉ हेच सांगतो की जर तुम्हाला समोरच्याच्या, म्हणजे आपण ज्याला व्हिक्टीम बनवतो, कॉनमननी डॉनला व्हिक्टीमच बनवलेलं होतं, बरोबर आहे. तर ज्या व्यक्तीला आपण व्हिक्टीम बनवतो त्याच्या समोर जर तुम्ही प्रामाणिकपणाने सिन्सिअरनेस दाखवला तर त्या व्हिक्टीमच्या मनामध्ये आपण थोडं का होईना घर निर्माण करू शकतो आणि स्वतःचा पण फायदा करून घेऊ शकतो. तर कसं आहे, प्रामाणिकपणाने सिन्सिअरपणाचं एक पाऊल तुमच्या डझनभर अप्रामाणिकपणाच्या पावलावर सुद्धा भारी पडत असतं. तुमच्या प्रामाणिकपणाचं आणि उदारतेच्या मनाचे जे भाव असतात ना, ते तुमच्यावर संशय करणाऱ्या व्यक्तींचा संशय सुद्धा कमी करत असतं. तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव पण प्रत्येक ठिकाणी येत पण असेल. तुम्ही प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला दाखवून तर बघा. काय माहिती, तो समोरचा व्यक्ती आपल्या प्रामाणिकपणावर भाळून आपल्यावर आपला जीव सुद्धा ओवाळून टाकू शकतोय. एकदा का तुम्ही स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास संपादन केला ना, तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार त्या व्यक्तीला हाताळू सुद्धा शकताय. हा लॉ पुन्हा एक्सप्लेन करून सांगताना रॉबर्ट ग्रीन यांनी एक छोटीशी कन्सेप्ट वापरलेली आहे, ती म्हणजे अ ट्रोजन हॉर्स. अ ट्रोजन हॉर्स म्हणजे काय, तर आपल्या प्रतिस्पर्ध्याला किंवा शत्रूला गुप्तपणे खाली खेचणारी व्यक्ती किंवा तसा मनमुरादा असणारी एक व्यक्ती. मग या लॉ नुसार प्रामाणिकपणाच्या जोरावर
तुम्ही ट्रोजन हॉर्स नक्की होऊ शकताय आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला प्रामाणिकपणाच्या बळावर जिंकू शकताय. तर मंडळी, ही रॉबर्ट ग्रीन यांच्या लॉजची सिरीज जी आहे ती कशी चालली आहे, तुम्ही मला प्रतिक्रिया नक्कीच द्या. मला माहिती आहे ह्यातले लॉ प्रत्येक जणांना पटतील असं नाहीये, कारण स्वतः रॉबर्ट ग्रीन सुद्धा स्वतःच्या या नियमामुळे वादाच्या भोवरामध्ये नक्कीच अडकलेले असतात. पण ते स्वतःच्या या लॉजवर प्रचंड म्हणजे प्रचंड ठाम आहेत, कारण हे लॉज आधीच्या सदीचे नक्कीच नाही आहेत, ते आत्ताच्या सदीला लागू होणारे आहेत. आत्ताचे जग प्रचंड पुढे गेले, चंद्रावर पोहोचलेलं आहे, त्यामुळे त्यांचे जे लॉज आहेत ना ते प्रचंड प्रॅक्टिकल आहेत. मानसिक दृष्ट्या विचार करणाऱ्या व्यक्तींना हे लॉज पटतीलच असं नाहीये. पण तुम्हाला सांगू का, ऑनेस्टली त्यातले काही नियम हे मला सुद्धा पटत नाहीत. पण कसं आहे माहितीये, ज्यावेळेस आपण रियालिटीमध्ये जाऊ आणि रिअल जगामध्ये वावरू त्यावेळेस समजतं की त्यांचे लॉ हे किती गहन आहेत. ते विचार करत गेला तरच त्यांचा अर्थ सुद्धा नीट समजतो.